श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांना. हा जो मिनी ब्लॉग आहे ना, हा थोडा अ, उशिराचा आहे. महाशिवरात्रीच्या दिवशीचा आहे हा. आणि गॅलरीमधून बघते तर काय तर 2 वासुदेव छानपैकी मस्त त्यांच्या सुरेख आणि मधुर अशा आवाजाने अ, पांडुरंगाचा जयघोष करत तिथून रस्त्यावरनं चालले होते. आणि हा नजारा बघून ना, मला आपल्या गावाकडची फार आठवण आली बाई. इतकं छान वाटलं ना त्यांना बघून. आणि आशेने ती प्रत्येक फ्लॅटकडे बघत होते, की कोणी दान देत आहे का? तर देणाऱ्यांनी दिलं पण आणि आम्ही पण दिलं. तर ही आपली जी संस्कृती आहे ना, या संस्कृतीच्या मागं खरंच छान शास्त्र आहे. आणि ही जी आपली संस्कृती आहे, ही आपण जपायलाच पाहिजे. तर असं छान यांना दान दिलं आणि यांनी दान पावलं पण असं सांगितलं. आणि त्यानंतर छान आज शिवरात्री असल्यामुळे इथे सुंदर अशी रांगोळी काढून घेतली आणि स्वस्तिक काढलं एका साईडला आणि उंबरठ्यावरती पण सुंदर असे दोन्ही साईडला स्वस्तिक आणि असं छान छोटी रांगोळी काढली उंबरठ्यावरती. आणि ते झाल्यानंतर देवपूजा केली. देवपूजा झाल्यानंतर इथे भगवान शंकराच्या पिंडीला छान अ, अभिषेक केला. आणि त्यानंतर पंचामृताने सुद्धा ही जी पिंड आहे हिला न्हाऊ घातलं आहे. पंचामृताने सुद्धा अभिषेक केला. आणि त्यानंतर स्वामींची ही जी मूर्ती आहे ही मी काही दिवसापूर्वीच नवीन आणली होती. तर या मूर्तीचा सुद्धा अभिषेक केला. आणि त्यानंतर चंदन, अष्टगंधक या दोन्हीही जे आपल्या पूजेमधले आहे त्या दोन्हीही अ, सुगंधित यांनी भगवान शंकराच्या पिंडीला सुद्धा आणि स्वामींच्या मूर्तीला सुद्धा मस्त अभिषेक केला. आणि त्यानंतर मनोभावाने इथे पूजा केली. आणि वातावरण इतकं प्रसन्न वाटत होतं ना आज. आणि एवढा उपवास पण थोडंसंही असं दमल्यासारखं झालं नाही. कारण उपवासाच्या दिवशी ना एक आपल्या मनामध्ये ना एक वेगळीच पॉझिटिव्हिटी येते. तर त्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण आपल्याला उपवास आहे हे विसरून जातो. आणि त्यानंतर छान आरती वगैरे सगळं झाल्यानंतर महादेवाच्या पिंडीला बेल वाहिल्यानंतर फराळ करायला घेतलं. आणि छान इथे मस्त साबुदाण्याची उसळ, त्यानंतर आमटी, मस्त फ्राय केलेले शेंगदाणे आणि बरंच असं जे वाळवण असतं आपलं ते केलं. आणि देवाला नैवेद्य दाखवून स्वतः पण मस्त गिळलं मी. आणि त्यानंतर मग थोडी शॉपिंग करायची होती तर इथे स्टार बाजारला आलोत आणि जे जे घ्यायचं होतं ते पटापट घेतलं. हे माझ्या भाषेत झालं पण मी एकदम संथ गतीने घेतलं. आणि त्यानंतर मग हे सगळं करून घरी आले. तर असा छान महाशिवरात्रीचा मस्त दिवस गेला. आणि